ब्रेकनंतर सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता आणखीन एक राजकीय वर्तुळातूनच एक महत्त्वाची बातमी आहे। अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्याकडे बोट केलेला आहे। आपल्याला जसं की माहिती मिळाली त्यानुसार सचिन अहेर यांचा जवळपास शिवसेना पक्ष प्रवेश निश्चित मानला जातोय। मात्र याला कुठेतरी जयंत पाटील हे जबाबदार असल्याचे या ठिकाणी अजित पवारांचा रोख त्या पद्धतीने असल्याचं बघायला मिळतंय। कुठेतरी अशी देखील चर्चा होती की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहिर यांना रोखण्याचा देखील प्रयत्न केला होता, मात्र ते अयशस्वी झाले। त्यामुळे अजित पवारांनी अशा पद्धतीने जयंत पाटील यांच्याकडे बोट करणं या पाठीमागे नेमका काय अर्थ हे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, काय तपशील या संदर्भात? अंतर्गतच एकमेकांवरती आता बोट केलं जातंय एकमेकांवरती, त्यामुळे एकूणच काय राष्ट्रवादीत सुरू आहे? स्वाती, जर पाहिलं तर जयंत पाटील आणि सचिन अहिर यांचे अत्यंत निकटवर्तीय संबंध होते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सचिन अहिर यांना वारंवार त्यांच्याविषयी नाराजी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जरी झाली असली तरी शरद पवार आणि जयंत पाटील यांनी कायम सचिन अहिर यांची पाठराखण केली होती आणि त्यांना मुंबई अध्यक्षपदावर ठेवलं होतं। अर्थात या सर्व गोष्टीमुळे अजित पवारांच्या मनामध्ये नाही म्हटलं तर राग होताच। त्यात आता सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाविषयी अजित पवार यांना बोललं असता त्यांनी याबाबत जयंत पाटील प्रदेशाध्यक्षच अधिक बोलतील अशा स्वरूपाचं वक्तव्य करत त्यांना जे सूचक वक्तव्य आहे अजित पवारांचं हे, कारण की त्यांना जे हवं आहे ते थेट जयंत पाटील हेच यांच्याकडे बोलण्याचं सांगत त्यांनी आज जयंत पाटील यांच्यावरच नाराजी अप्रत्यक्षरित्या व्यक्त केली आहे। दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना आमदार होता येणार नाही ते आमदार झाले नाही तर त्यांचं राजकीय वाटचाल पुढे काय भवितव्य आहे असं वाटू शकतं। यामुळे राजकारणात अशा घडामोडी घडतायत अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी सचिन अहिर यांच्यावर करत नाराजी तर व्यक्त केलीच आहे, पण अप्रत्यक्षरित्या स्पष्ट म्हटलेलं आहे की सचिन अहिर यांचा शिवसेनेतला प्रवेश आता जवळपास निश्चित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच राष्ट्रवादीच्या गोटातून ही त्यांच्यासाठीची धक्कादायक बातमी म्हणावी लागणार आहे। सागर, धन्यवाद या माहितीसाठी। ब्रेकनंतर बातमी आहे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लोकल प्रवासाची। ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चक्क लोकलने प्रवास केलाय। कल्याणमधला कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी गाडीऐवजी फास्ट लोकल गाठली। यावेळी त्यांनी प्रवाशांशी चर्चा देखील केली आणि याबाबतची माहिती आमदार नरेंद्र पवार यांनी दिली। खरं तर मुंबईहून कल्याण डोंबिवलीला यायला प्रचंड ट्रॅफिक लागतं, अशावेळी तब्बल 2 ते 3 तास वेळ जातो आणि म्हणूनच ठाणे डोंबिवली समांतर रस्ता नसल्यामुळे लोकल प्रवास हा अवघ्या 1 तासांमध्ये होतो आणि त्याचमुळे कुठेतरी त्यांनी हा लोकल प्रवास केला असावा अशी चर्चा सुरू आहे।